नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचे बुक समरी. जेम्स क्लिअर हे या पुस्तकाचे लेखक. तर तुम्ही तयार आहात का टू एक्सप्लोर पॉवर ऑफ ॲटॉमिक हॅबिट्स? ॲटॉमिक म्हणजे लहान आणि हॅबिट्स म्हणजे सवयी. तर या पुस्तकामध्ये आपण लहान सवयीचा अभ्यास करणार आहोत. लहान सवयीचं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत. रोजच्या लहान लहान सवयी या आपल्याला आपले यश साध्य करण्यासाठी कशा मदत करतात, हेच या पुस्तकामधून लेखकांनी आपल्याला पटवून सांगितले आहे. ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक लहान पण सातत्यपूर्ण सवयींच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकते. जेम्स क्लिअर यांच्या मते दिवसात केलेली फक्त 1% सुधारणा ही दीर्घकाळामध्ये जबरदस्त बदल घडवून आणू शकते. दिवसाचा 1% बदल हा आयुष्य बनवू शकतो, तर दुसऱ्या बाजूने 1% नकारात्मक बदल हा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे चांगल्या सवयी जोपासणे हे खूप महत्त्वाचे आहे. जेम्स क्लिअर यांनी या पुस्तकामध्ये काही मुख्य संकल्पना मांडल्या आहेत. पहिली संकल्पना म्हणजे द पॉवर ऑफ स्मॉल हॅबिट्स, लहान सवयीची ताकद. लेखक म्हणतात, आपण आपलं आयुष्य कधीच बदलू शकत नाही, जोपर्यंत आपण आपल्या रोजच्या सवयी बदलत नाही. यशाचं रहस्य हे तुमच्या रोजच्या सवयीमध्ये आहे. यशस्वी व्यक्ती हा एका दिवसात यशस्वी झाला नाही. केलेले सातत्य प्रयत्न ही त्या व्यक्तीला यशस्वी बनवतात. कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात छोट्या छोट्या प्रयत्नानेच होते. दुसऱ्या संकल्पनेमध्ये आपले बिहेवियर चेंज करण्यासाठी 4 लॉज दिलेले आहेत. त्यांना आपण उदाहरणातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिला लॉ, मेक इट ऑब्वियस. याचा अर्थ असा की जर तुम्हाला एखादी नवीन भाषा शिकायची आहे, उदाहरणार्थ इंग्लिश, तर इंग्लिश बोलणाऱ्या व्यक्तीसोबत राहणे, इंग्लिश मूव्हीज पाहणे, इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करणे, या सवयी जोपासून तुम्ही तुमच्या कामाला एक स्पष्ट दिशा देत आहात. तुमच्या वातावरणामध्ये झालेला चेंज हा तुम्हाला मदत करेल नवीन भाषा शिकण्यासाठी. दुसरा लॉ, मेक इट अट्रॅक्टिव्ह. नवीन भाषा शिकणं हे अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रासोबत कॉम्पिटिशन करू शकता. त्यामध्ये ग्रुप डिस्कशन, डिबेट, निबंध लेखन अशा प्रतियोगिता करून तुम्ही तुमच्या भाषा शिकण्याला आकर्षक बनवू शकता. तिसरा लॉ सांगतो की कामाला सुलभ आणि सोपे करण्यासाठी कामामध्ये येणाऱ्या अडचणींना दूर करा. जसे की फोन कॉल्स, सोशल मीडिया नोटिफिकेशन्स. मोबाईल सायलेंट करून तुम्ही या तुमच्या अडचणी दूर करू शकता आणि कामाला सोपे आणि सुलभ बनवू शकता. चौथा आणि शेवटचा नियम, मेक इट सॅटिस्फाईंग. याचा अर्थ असा की ठरवलेले काम पूर्ण झाल्यास स्वतःला बक्षीस द्या. जी की स्वतःची स्तुती, 10 मिनिटं दिलेला ब्रेक किंवा गाणं ऐकण्यासाठी दिलेली संधी पण असू शकते. स्वतःला क्रेडिट देणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही जे आहात आणि जे असाल ते फक्त तुम्हीच ठरवता. आता तिसरी संकल्पना बघू. ती म्हणजे फोकस ऑन सिस्टीम, नॉट गोल्स. आपण बऱ्याच वेळा ध्येय निश्चित करतो आणि त्याचाच विचार करत बसतो. पण नुसता विचार केल्याने आपलं ते ध्येय साध्य होत नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे खूप गरजेचे असते. जसं की जर मी विचार केला की मला भविष्यामध्ये एक यशस्वी वकील बनायचं, पण मी प्रयत्नच केले नाही. मला ना कोणत्याही लॉची माहिती आहे, ना मी त्या एज्युकेशनसाठी अप्लाय केलं.
नुसता विचार करून मी वकील होणार नाही. त्यामुळे मला ते स्टेप बाय स्टेप एज्युकेशन घेणे महत्त्वाचे आहे. हेच लेखक आपल्याला सांगतात. सवयीवर लक्ष द्या. ध्येय हे आपोआप साध्य होईल. शेवटची संकल्पना आयडेंटिफाय चेंजेस. ओळखीचा बदल. हा नियम सांगतो की आपल्याला फक्त बाह्य बदल करून जमणार नाही, तर बदलासाठी अंतर्मनाची ओळख करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला आपल्याच मनात आपली एक नवीन ओळख बनवून त्यावरती काम करायचे आहे. त्यामुळे बदल करणे हे सोपे होईल. ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचा निष्कर्ष असा आहे की छोट्या छोट्या सवयीवर लक्ष देऊन आपण मोठे यश साध्य करू शकतो. त्यामुळे लहान लहान सवयीला बदलण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल नक्कीच होईल. प्रयत्न करीत राहा. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.